1 जानेवारी 1998 साली डॅश या पक्षाची स्थापना झाली. नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी की अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. चला, तृणमूल काँग्रेस म्हणजे टीएमसी. ओके, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चलो, 1 जानेवारी 1998 या वर्षी कुठल्या पक्षाची स्थापना झाली? करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 4, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेस, त्याला टीएमसी म्हणतात. आज कोणी स्थापना केली याची? तर ममता बॅनर्जी यांनी याची स्थापना केलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी स्थापना केली होती. बरोबर आहे. 1998 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून बाहेर पडून ह्या तृणमूल काँग्रेसची स्थापना केलेली आहे. ओके, आता इथं लक्षात असू द्या, मला सांगायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्याची स्थापना कोणी केली आणि कधी केली? सांगा. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना कोणी केली आणि कधी केली? हा, तृणमूल काँग्रेसचं मेजर बेस कुठे आहे? तर बंगाल, पश्चिम बंगालच्या भागामध्ये आहे. तेही बरोबर आहे. फूल व गवत चिन्ह, छान. शरद पवार, व्हेरी गुड. स्थापना कोणी केलेली आहे? श्री शरद पवार यांनी केलेली आहे. करेक्ट आहे. कधी केली स्थापना यांनी? शरद पवार यांच्या सोबत आणखीन 2 जण होते, PA संगमा आणि तारिक अनवर. या तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती 10 जून 1999. राईट, करेक्ट आहे. 10 जून 1999 रोजी. बरोबर आहे. हा, बरं, मला आता सांगायचं आहे बहुजन समाज पार्टी ह्याची स्थापना कोणी केली होती? 1984, 14 एप्रिल 1984 मध्ये याची स्थापना झाली होती. कोणी केली होती हो स्थापना? नाव माहिती आहे का त्यांना? तुम्हाला त्यांचं? सॉरी, खूप छान पद्धतीने शिकवलं. खूप खूप धन्यवाद. तुमचे युट्यूबला सर्व व्हिडिओ बघितले. हायकोर्ट शिपाई मध्ये 26 मार्क मिळाले. खूप चांगली गोष्ट आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, 14 एप्रिल 1984 रोजी कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टी ह्याची स्थापना केली